सांगलीत गणेश भक्तांना महागाईचा फटका. यंदा गणेश मूर्ती 25 ते 30% महागणार. राजसजावटीसह रंगकाम वेगानं सुरू. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनावर महागाईची छाया पडलेली असून गणेश मूर्तींच्या किमतीत तब्बल 25 ते 30% वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, पाणी टंचाई, कुशल कारागिरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे गणेश मूर्ती कारागिरांनी दरवाढीचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा गणेश भक्तांना बाप्पाच्या मूर्तीसाठी अधिक खर्च करावा लागणार असून सर्वसामान्यांच्या सणाच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून सध्या राज्यभरातील मूर्ती कारखान्यांमध्ये रंगकाम आणि अंतिम सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, रंग, रसायने, ताडपत्री, प्लास्टिक, कागद आदी साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. POPच्या एका बॅगेमध्ये सुमारे 50 रुपयांची वाढ झालेली आहे. पूर्वी 250 रुपयांना मिळणारे साहित्य आता 300 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे कच्चा माल कारखान्यांपर्यंत आणणे आणि तयार मूर्ती विविध शहरांपर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाढलेला आहे. त्यातच काही ठिकाणी पाणी टंचाईमुळे पाणी जपून वापरावे लागत आहे. त्याचबरोबर कुशल कारागिरांचे मानधन वाढल्याने मूर्ती निर्मिती अधिक खर्चिक झाली आहे. सांगली, मिरज शहरासह पूर्व भागातील आरग, बेडक, सलगरे, म्हैसाळ यासह आदी गणेश मूर्ती केंद्रांमध्ये या महागाईचा परिणाम दिसून येतो आहे. वाढत्या खर्चामुळे नफा टिकवणे कठीण झाल्याने मूर्तिकारांनी नाईलाजाने दरवाढ केलेली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भक्तांना महागाईचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. नमस्कार, मी दिगंबर कोकाटे आर्ट्स, बेडक. आमच्याकडे गणेश मूर्तीचं आमचं कलादालन आहे. तसेच ह्या वर्षी आखाती युद्ध असेल, वाढती महागाई असेल, यामुळे गणेश मूर्तीला जे काय लागणारं कच्चे साहित्य असेल, तसेच रंगाचे साहित्य असेल, याच्यावरती महागाईचा भडका उडल्याने साधारणतः मूर्तीमागे 20 ते 30% दर वाढण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी अवघ्या 2.5 महिन्यावर गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी सर्वच मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. अगदी 6 इंचच्या मूर्तीपासून ते मंडळाच्या मूर्तीपर्यंत कस्टमरांचा देखील तसेच होलसेल मूर्ती घेऊन विकणाऱ्यांची देखील लगबग सुरू आहे. बुकिंग सुरू आहेत. मंडळांची देखील बुकिंग सुरू आहेत. पण वाढत्या महागाईचा थोडासा फटका बसला असला तरीही गणेश उत्सव हा पारंपरिक क्षण असल्याने हा सर्वच ठिकाणी साजरा केला जातो. पण थोडीशी आर्थिक महागाईची झळ ही ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.